हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी, इलिस्ट्रेशन नंबर 11, पेज नंबर 4.44 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. Nexus Limited Nawapur passed a resolution to wind up voluntary on 31st March 2025 when its balances stood as follows. आपल्याला इथे एक बॅलन्स शीट दिलेली आहे. त्याच्या लायबिलिटी साइडला शेअर कॅपिटल आहे 8000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each. 8000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे ₹10. कॅपिटल आहे 80,000. 12,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each फुल्ली पेड. 12,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. ₹10 फेस व्हॅल्यू आहे. कॅपिटल 1,20,000 आहे. सेक्युर्ड लोन म्हणजे तारण कर्ज आहे किंवा गहाण ठेवलेलं काहीतरी आहे. आपण ॲसेट गहाण ठेवतो आणि लोन टेकन करतो, ह्याला सेक्युर्ड लोन असं म्हणतात. 5% डिबेंचर्स सेक्युर्ड ऑन फ्री होल्ड प्रॉपर्टी. तर 5% हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे. डिबेंचर्सला आपण फ्री होल्ड प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे किंवा सेक्युर्ड केलेली आहे आणि लोन घेतलेला आहे ₹60,000 60,000. करंट लायबिलिटी बँक ओव्हरड्राफ्ट, ट्रेड क्रेडिटर्स, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता हे बँक ओव्हरड्राफ्ट हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये येतं. ट्रेड क्रेडिटर्स पण अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये येतं. प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचा त्यांचा जो पेमेंट ऑर्डरचा नंबर आहे तो अनसेक्युर्ड क्रेडिटर्सच्या अगोदर आहे. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपण 4 नंबरला पेड करतो आणि 6 नंबरला अनसेक्युर्ड क्रेडिटर्स पेड करतो. तर इथं थोडासा सिक्वेन्स त्याचा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दिलेला आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स वॉज इन ॲरियर्स फॉर 3 years ॲट द रेट ऑफ 6% पर ॲनम. म्हणजे जर समजा तुमच्याकडे पैसे राहिले तर म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटीचा अर्थ आहे फुटनोटला आपण लिहितो ते फ्युचरमध्ये जर तुम्हाला देऊ शकला तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे जर देणं हे निर्माण होऊ शकतं किंवा नाही पण म्हणजे तुम्ही देऊ शकता याचा अर्थ इथं सांगितलेला आहे. जर पैसे तुमच्याकडे शिल्लक असतील तर तुम्ही डिव्हिडंटवाल्यांना 6% 3 वर्षाचा ॲरियर्स द्या डिव्हिडंट म्हणून प्रेफरन्स शेअर होल्डरांना असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ॲसेटला आहे फिक्स ॲसेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी ही तुमची फिक्स ॲसेट आहे. करंट ॲसेटमध्ये स्टॉक, डेटर्स, कॅश इथपर्यंत तुमचे ॲसेट आहे. हे ॲसेट रिअलाइज होऊ शकतात. कॅश आपण रिअलाइज करत नाही. प्रॉफिट अँड लॉस ही फिक्टिटियस ॲसेट आहे. म्हणजे ॲक्च्युली तो लॉस असतो. लॉस आपण कोणाला देऊ शकत नाही म्हणून त्याला आपण स्किप करायचं आहे. त्याला क्रॉसचे साईन करायचं, याचं पोस्टिंग कुठेही करायचं नाही. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी वॉज सोल्ड फॉर ₹1,00,000. आता सर्वात प्रथम आपण काय केलं बघा, बॅलन्स शीट रीड केली. आता आपण बघूया काय प्रिपेअर करायचं आहे. प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. काय बनवायचं आहे, फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. कशाचं, तर लिक्विडेटरचं. मग मी पहिलं ॲन्सरमध्ये हे आखून घेतलं, ड्रॉ करून घेतलं. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग ऑफ नेक्सस लिमिटेड नवापूर इन वॉलंटरी लिक्विडेशन. त्याच्यानंतर लिहायचं आहे लिक्विडेटेड ऑन 31st March 2025. एका पेजचे 2 भाग करायचे आहेत असे बरोबर. आणि अर्ध्या भागामध्ये आपल्याला रिसीट आणि अर्ध्या भागामध्ये पेमेंट. रिसीट म्हणजे आपल्याला ॲसेट विकून मिळणारे पैसे. इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे जी तुमच्या क्वेश्चनमध्ये ॲसेटची इथं व्हॅल्यू दिलेली आहे ही ॲसेटची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. आणि रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे खाली सांगितलेलं आहे लिक्विडेटरने ॲसेट विकल्यानंतर जेवढे पैसे येतात ते आपण रिअलाइज्ड व्हॅल्यूमध्ये पुट करणार आहोत. पेमेंट म्हणजे आपली ही पेमेंट ऑर्डर आहे की जी मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ती ऑर्डर ऑफ पेमेंट मी अगोदरच लिहून घेतली. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की लिक्विडेटर बघायचं आपल्याला. लिक्विडेटर वगैरे जे काय आहे त्याला आपल्याला किती जागा सोडायची आहे. तर मी काय केलं बघा, इथं लिगल चार्जेस, रेम्युनेशन ऑफ लिक्विडेटर सेम असंच इथं तुमची पेमेंट ऑर्डर मी ड्रॉ करून घेतली. फक्त काय केलं तर काही ठिकाणी मी जागा सोडलेली आहे. आपल्याला माहिती आहे लिक्विडेटर रेम्युनेशनचा जो लिक्विडेटर रेम्युनेशन आहे त्या लिक्विडेटरला आपण काय करतो, रेम्युनेशन देतो. जो आपली कंपनीचं लिक्विड करतो म्हणजे बंद करतो, सगळे ॲसेट आणि लायबिलिटी पेड करतो, त्याला आपण रेम्युनेशन देतो. तर बघायचं आहे की किती प्रकारचं रेम्युनेशन आहे, तशी तुम्ही इथं जागा सोडायची आहे आखताना. तर इथं मला वाटतंय लिक्विडेटर्स रेम्युनेशन इथं लिहिले बघा, ऑज फिक्स्ड ॲट ₹2,535 प्लस बघा मग एक लाईन सोडली फिक्ससाठी. त्याच्यानंतर लिहिले 2% ऑन ॲसेट रिअलाइज. इथे येईल 2% ऑन ॲसेट रिअलाइज एक्सेप्ट कॅश अँड 10% ऑफ अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर. इथे येईल 10% ऑफ अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर. म्हणजे एकूण 3 प्रकारचे 3 टाईप्सचे रेम्युनेशन आहेत म्हणून मी एवढ्या लाईन सोडलेल्या आहेत. तुम्ही एखादी दुसरी जास्त सोडली तरी चालेल, फक्त कमी सोडू नका.
त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे का बघा, लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत, लिक्विडेटर्स रेम्युनेशन आहे आणि बाकी काहीच नाही देणं, आणि ॲसेट रिअलाइज झालेले आहेत. सोपा क्वेश्चन आहे. आपण सुरुवात करूया. तर बघा आता इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे कॅशची अमाऊंट आहे 250. सर्वात प्रथम आपण रिसिप्टला लिहिणार आहोत टू कॅश इन हँड किंवा टू कॅश बॅलन्स, काही लिहू शकता तुम्ही. ह्या साईडला टू लिहितो म्हणून टू कॅश ॲट, इथं लिहिलं आहे फक्त कॅश म्हणून आपण लिहू कॅश बॅलन्स. अमाऊंट आहे 250. तर दोन्हीकडेही लिहायचे आहे 250. ही कॅश आहे, कॅश रिअलाइज होत नाही, त्याच्याखाली लिहायचं ॲसेट रिअलाइज, ॲसेट रिअलाइज्ड. आता ह्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी, जी ॲसेट तुमची मॉर्गेज आहे तीचं रिअलायझेशनला ह्या ॲसेट रिअलायझेशनच्या कॉलममध्ये घ्यायचं नाही. तर डिबेंचरला फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेट मॉर्गेज आहे, तर त्याला आपण स्टार करून ठेवू. ही अमाऊंट आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीनं घ्यायची आहे. बघायचं आहे सरप्लस झाला आहे आपल्याकडं का लॉस झाला आहे, डिबेंचरला पैसे परत करायचे आहेत का आपल्याकडं पैसे शिल्लक राहिलेत, हे आपल्याला पहिलं बघावं लागेल आणि मग तिला रिअलाइज करायची. तर आपण पहिले ह्या बाकीच्या ॲसेट रिअलाइज करून घेऊ. प्लांट अँड मशिनरी, डेटर्स अँड स्टॉक. तर मी इथं लिहिणार आहे प्लांट अँड मशिनरी, डेटर्स अँड स्टॉक. आता मी काय करणार आहे, त्याची बॅलन्स शीटला किती व्हॅल्यू आहे, एस्टिमेटेड व्हॅल्यू ती पाहणार आहे. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 70,000 एस्टिमेटेड व्हॅल्यू. त्याच्यानंतर स्टॉकची आहे 80,000, स्टॉक इथं आहे खाली स्टॉक. आणि डेटर्सची व्हॅल्यू आहे 59,750. ही आहे तुमच्या एस्टिमेटेड व्हॅल्यू, म्हणजे क्वेश्चनमध्ये दिलेली व्हॅल्यू. आता आपण काय करणार आहोत की जी रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे इथं, ती रिअलाइज्ड व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत व्हॅल्यू रिअलाइजच्या कॉलममध्ये. मग तिथं अमाऊंट बघायची आहे. इथं आहे प्लांट अँड मशिनरी 75,000, त्याच्यानंतर डेटर्स आहेत 50,000 आणि स्टॉक आहे 75,000. ही व्हॅल्यू तुम्हाला कुठं दिलेली आहे, तर इथं रिअलाइज्ड व्हॅल्यू म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे ॲसेट तेवढ्या किमतीला रिअलाइज झाल्या, तर त्या व्हॅल्यू आपण इथं लिहिल्या. आता आपण लगेच हे फ्री होल्ड प्रॉपर्टी आहे त्याचं वर्किंग नोट करून घेऊया. इथं मी वर्किंग करते. त्यांनी सांगितलेलं आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी मॉर्गेज आहे डिबेंचरला, इथं लिहिलंय बघा डिबेंचर्स. डिबेंचरच्या इथं लिहिलेलं आहे सेक्युर्ड ऑन फ्री होल्ड प्रॉपर्टी, म्हणून इथं लिहिते 5% डिबेंचर्स. अमाऊंट आहे त्यांची किती बघा, डिबेंचरची अमाऊंट आहे 60,000. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 60,000चे डिबेंचर्स होते, तर आपल्याला इथे इंटरेस्ट नाही पेड करायचं, कारण इथं तारीख नाही दिली त्यांनी, क्वेश्चनमध्ये डेट नाही दिली, तर फक्त आपल्याला त्याचं प्रिन्सिपल पेड करायचं आहे. आता इथं आपण बघू 60,000 रुपये द्यायचे आहेत, पण फ्री होल्ड प्रॉपर्टी 80,000 रुपयेची होती. 80,000ची प्रॉपर्टी होती, ती 1 लाख रुपीजला सोल्ड केली. आता थोडा विचार करा, तुमच्याकडे पैसे किती आले विकून, फ्री होल्ड प्रॉपर्टी सोल्ड करून तुमच्याकडे 1 लाख रुपीज रिसिव्ह झाले, तुम्हाला मिळाले. त्याच्यातून तुम्ही 60,000 रुपीज डिबेंचरवाल्यांना देणार आहात, म्हणजे 40,000 रुपीज तुमच्याकडे बॅलन्स राहतोय. म्हणून मी इथं वर्किंग करणार आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी होती, विकली कितीला, 1 लाख रुपयाला विकली. लेस डिबेंचर, पेड डिबेंचर किंवा नुसतं डिबेंचर लिहिते, डिबेंचर्स 60,000 रुपीज लेस केले, देऊन टाकले डिबेंचर्सवाल्यांना, तर 40,000 राहिले, त्याला म्हणायचं आहे सरप्लस. सरप्लस सरप्लस आला, तुमच्याकडे पैसे शिल्लक राहिले की रिसिप्टला, आणि देणं असेल तर लायबिलिटीला. तर आता इथं बघा मी लिहिणार आहे टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सिक्युरिटीज नाव आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 80,000. सिक्युरिटी
अमाऊंट होती त्याची बॅलन्स शीटला 80,000, रिअलाइज झाली ती 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपीजला, लेस पेड टू डिबेंचर, पेड टू डिबेंचर्स 60,000, सरप्लस राहिला 40,000चा, म्हणून ते आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत 40,000 रुपये. तर आता इथं बघा थोडासा विचार करायचा आहे की डिबेंचरवाल्यांना आपण इथं इंटरेस्ट नाही दिलं. का नाही दिलं? कारण क्वेश्चनमध्ये इथं कुठंही तारीख नाही दिलेली, डेट दिलेली नाही. जर डेट दिली असेल तर आपण काय करतो, ह्या मार्चपासून पुढं जातो द्यायला. याचा अर्थ 31 मार्चलाच 31 मार्चलाच त्यांचं पेमेंट झालेलं असणार आहे, म्हणून आपण इथं त्यांना डिबेंचरवर इंटरेस्ट 5% देणार नाही. तर हे नीट लक्षात ठेवा, कारण इथं डेट दिलेली नाही. अदर क्वेश्चनमध्ये डेट देतात कोणत्या तारखेला लिक्विडेटरनं पेमेंट पेड केलं आहे म्हणून, तर आज तारीख दिलेली नाही. त्याच्या पुढं आता एक लक्षात ठेवा, डिबेंचर्स आपण इथं पेड केलेत, तर ह्या साईडला आपण डिबेंचर्स लिहिलेले आहेत, तर इथं पेड करू नका. मी इथं डॅश मारली कारण इथं ते पेड होणार नाहीत. एकदा पेड झाल्यानंतर डबल पेड करू नका. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट ॲडजस्टमेंट, डिबेंचर्स वेअर पेड ऑफ आउट ऑफ द सेल्स प्रोसीड फॉर ऑफ फ्री होल्ड प्रॉपर्टी. इथं पण सांगितलं बघा, म्हणजे सेल प्रोसीडच्या वेळेसच ते प्रॉपर्टी विकली आणि लगेच डिबेंचरवाल्यांना आपण पैसे देऊन टाकले असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन वॉज 5,000, कॉस्ट ऑफ लिक्विडेशन कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 5,000 बरोबर आहे 5,000. म्हणून आपण इथं लिहून घ्यायचं. का लिहून घ्यायचं या अगोदर पेमेंट ऑर्डर? कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये एकाखाली एक किंवा सिक्वेन्सनी एक्सपेन्सेस दिलेले नसतात किंवा पेमेंट दिलेले नसतात, म्हणून आपण हे अगोदर लिहून घ्यायचं, नाहीतर नंतर आपला नंबर वर खाली होऊ शकतो. तुम्ही जर हे लिक्विडेशन एक्सपेन्सेस अगोदर दिलं तर ते मातीत चुकल तुमचं, म्हणून त्याची पेमेंट ऑर्डर अगोदर लिहून घ्यायची. लिक्विडेशन एक्सपेन्सेस झाल्यानंतर आहे लिक्विडेटर्स रेव्हेन्युएशन वॉज फिक्स्ड ॲट ₹2,535, फिक्स आहे 2,535. लिक्विडेटर्स रेव्हेन्युएशन फिक्स आहे 2,535. त्याच्यानंतर सांगितलं आहे 2% ऑन ऑल ॲसेट्स रिअलाइज्ड एक्सेप्ट कॅश. कॅश तर तो कधीच रिअलाइज करत नाही, तर ॲसेट रिअलाइजवर 2% आहे. मग मी इथं लिहिणार आहे 2% ऑन ॲसेट रिअलाइज, ॲसेट रिअलाइज्ड. आता त्याची अमाऊंट आपण शोधूया, किती अमाऊंट आहे, कुठून काढायची मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. जेव्हा पण तुम्हाला हे 2% किंवा काय पण सांगतात 2%, 3% जे सांगितलं असेल, तर रेम्युनरेशन जेवढा पर्सेंट काढायचा आहे तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन जी अमाऊंट घ्यायची आहे रिअलायझेशनची इथून घ्यायची, कारण इथं सांगितलेलं असतं ती रिअलायझेशनची अमाऊंट असते. फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,00,000, त्याच्यानंतर आहे 75,000, त्याच्यानंतर आहे 50,000, त्याच्यानंतर आहे 75,000. म्हणजे आपल्याला टोटल 3,00,000 रुपये ॲसेट विकून आलेले आहेत. तर 3,00,000वर काय करायचं आहे, 2% त्याला रेव्हेन्युएशन द्यायचं आहे, म्हणून मी इथं लिहिणार आहे 3,00,000. बघा मी अमाऊंट लिहिली इथं 3,00,000 इंटू 2%, 3,00,000 इंटू 2%, अमाऊंट आहे 6,000. अमाऊंट आहे तुमची 6,000. अमाऊंट आहे. तर त्याच्यानंतर आहे पुढं सांगितलेलं आहे त्यांनी 10% ऑन द अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डरला देताना 10% द्यायचं आहे, म्हणून इथं लिहिणार आहे मी 10% ऑन इक्विटी शेअर होल्डर.
तर आपण इथं ब्रॅकेटमध्ये अमाऊंट टाकणार आहोत. तर आता ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तर आपण बघूया की इथं काय करायचं आहे. इक्विटी शेअर होल्डरांना, याचा अर्थ आपली रिसीट साईड जास्त आहे, पेमेंट सगळं झालेलं असणार आहे. तर आता आपण काय करू, बाकीचं देणं देऊन टाकू. जी लायबिलिटीला आहे ते लीगल एक्सपेन्सेस किंवा लीगल चार्जेस तर दिलेले नाही आहेत. त्याच्यानंतर आहे बघा इथं लीगल चार्जेस झालं, रेम्युनरेशन एक राहिलेलं आहे, लक्षात ठेवा. लिक्विडेशन एक्सपेन्सेस झालं, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 4500. इथं लिहिलं आहे बघा, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 4500. त्याच्यानंतर आहे बघा नेट, त्याच्यानंतर आहे डिबेंचर होल्डर, तिकडं पेड झालेले आहेत. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये आहे एक बँक ओव्हरड्राफ्ट 30,000. ट्रेड क्रेडिटर्स आहे 68,500. या दोघांची टोटल करू आपण 30,000 प्लस 68,500 अमाऊंट आली. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सची 98,500. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत 80,000. आज आपण देतोय, का देतोय, कारण इथं असं सांगितलेलं आहे की 10% इक्विटी शेअर होल्डरांना पेड करताना रेम्युनरेशन द्या. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरांना पैसे ह्या क्वेश्चनमध्ये गेलेले आहेत. तर आता इथं बघा काय करू आपण, प्रेफरन्स शेअर होल्डरांचं जे प्रिन्सिपल आहे ते 80,000 आहे आणि त्यांना जो रेम्युनरेशन द्यायचा आहे, डिव्हिडंड द्यायचा आहे, तो डिव्हिडंड सांगितलेला आहे 3 years 6%. तर आपण इथं डिव्हिडंड देऊया त्यांना. कॅपिटल आहे 80,000, त्याच्यावर आहे 6% डिव्हिडंड फॉर 3 years आहे 6/8. तरी पण तुम्हाला करून दाखवते. 80,000 × 6% 4,800. हे झाला 1 yearचा × 3 years 44,000. ओके, इथं 1 yearचा आहे हा, 1 years डिव्हिडंड. तर तुम्हाला करायचं आहे 4,800 × 3 years. अमाऊंट आहे 14,400. हा टोटल डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड फॉर 3 years. एवढा डिव्हिडंड आहे. आपण तेवढा डिव्हिडंड इथं देऊन टाकू. डिव्हिडंड आहे 14,400. टोटल अमाऊंट होणार आहे तर 494. या दोघांची टोटल केली तर 94,400. तर आपण इथं डिव्हिडंड कसा दिला लिहू शकता, 80,000 × 6% फॉर 3 years. फॉर 3 years एवढा आपण डिव्हिडंड दिला. आता आपल्याला काय करायचं आहे, एवढी टोटल करायची, ह्याची ॲसेटची रिसीटची टोटल करायची. किती अमाऊंट आहे आपल्याकडे बघूया. 75,000 प्लस 250 प्लस 75,000 प्लस 50,000 प्लस 75,000 प्लस 40,000 2,40,250 टोटल आहे. तर तुम्ही इथं लिहू शकता रिसीटची टोटल आहे 2,40,250. ही आहे तुमच्या रिसीटची टोटल. आता आपल्याला पेमेंटची टोटल करायची आहे. पेमेंटला आहे 5,000. थांबा 1 मिनिट, इथून घ्या कारण हे पण रेम्युनरेशन दिलं. अजून एक रेम्युनरेशन द्यायचा राहिला आहे, त्याची अमाऊंट काढायची आहे, त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करतोय. 2,535 प्लस 6,000 रेम्युनरेशन तेवढा दिला आहे त्याला, अजून एक द्यायचा राहिला आहे. आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 5,000.
त्याच्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 4500, डिबेंचर्स नील आहेत. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 98,500. त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअर्स आहेत 94,400. टोटल आपण पेमेंट केलेलं आहे, चेक करते बरोबर आहे. टोटल पेमेंट केलं आपण, पेमेंट 2,10,935. आपण लेस करू त्याच्यातून किती बॅलन्स राहतं. आपल्याकडे रिसीट जास्त आहे, जास्त पैसे आहेत आपल्याकडं 2,40,250. तर बॅलन्स राहिला शिल्लक आपल्याकडं 29,135. हा बॅलन्स आहे, म्हणजे सरप्लस आहे आपल्याकडं, शिल्लक आहे एवढं. आता इथं काळजीपूर्वक बघा, एवढे पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत. आता इक्विटी शेअर होल्डरांना एवढे पैसे द्यायचे आहेत. किती द्यायचे आहेत? एवढे सगळे नाही जाणार, ते ह्याच्यावर 10% त्याला रेम्युनेशन द्यायचं आहे. रेम्युनेशन कसा काढायचा नीट बघा. काय करायचं आहे, जेव्हा इक्विटी शेअर होल्डर, कारण त्यांनी सांगितले 10% रेम्युनेशन द्या, म्हणजे तो काय करेल, जेव्हा शेअर होल्डरांना तो 100 रुपये देईल, 100 रुपीज देईल, तेव्हा तो रेम्युनेशन किती घेईल, त्याला 10 रुपीज घेईल. म्हणजे आपल्या कंपनीतून टोटल अमाऊंट किती जाणार आहे, टोटल पेमेंट किती होणार आहे, पेमेंट होणार आहे 110 रुपये. म्हणजे 100 रुपये प्लस 10 रुपये, म्हणजे कंपनीतून जाणार आहेत, कंपनी टोटल पेमेंट करणार आहे 110 रुपये. शेअर होल्डरांना 100 रुपये, त्याला 10 रुपये, 10% लिहिले म्हणून 10 रुपीज. कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जो रेम्युनेशन आहे तो 10% द्या. कुणाला? तर जे 10% ऑन द अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डरांना रिटर्न करेल त्याच्यावर 10% त्याला रेम्युनेशन द्या. म्हणून आपण 100च पकडलं, कारण पर्सेंट लिहिलं आहे म्हणून. आणि 10 रुपये त्याला घेईल, म्हणजे टोटल पेमेंट होईल 110. तर मग फॉर्म्युला कसा बनवायचा बघा, पेमेंट आणि रेम्युनेशन. तो पेमेंट किती करेल, 110 रुपीज, तेव्हा त्याला घेईल किती, 10 रुपये घेईल. म्हणजे त्याच्यात त्याचे 10 रुपये आहे. जेव्हा 110 रुपये आपल्या कंपनीतून जातील तेव्हा त्याच्यामध्ये तो 10 रुपये घेईल, 10 रुपीज घेईल. आता आपल्याकडे शिल्लक किती आहेत, कंपनीचे पैसे जाणार आहेत किती, 29,135. एवढे पैसे कंपनीला द्यायचे. त्यावेळेस तो रेम्युनेशन किती घेईल, तर मी क्वेश्चन मार्क लिहिला. हे अमाऊंट आपल्याला शोधायचे. मग ह्याचा आपण एक फॉर्म्युला तयार करू. बघा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, खूप सोपा आहे. बुक्समध्ये खूप अवघड सांगतात, नाही, खूप सोपा फॉर्म्युला आहे. ह्याला आपण रेसिप्रोकल करूया. ह्याला काय करू, रेसिप्रोकल करू. म्हणजे खालची अमाऊंट वर घेऊ, वरची अमाऊंट खाली घेऊ. देअरफॉर 29,135 डिवाइड बाय 110 इंटू हे 10 रुपीज. म्हणजे किती येत आहे बघू आपण, कॅल्क्युलेट करू. 29,135 डिवाइड बाय 110 एवढी अमाऊंट आली इंटू 10. म्हणजे त्याचा रेम्युनेशन किती आहे माहिती आहे का, 2648.63. तर आता हा त्याला रेम्युनेशन देताना आपण काय करायचं आहे, बघायचं आहे की 10% रेम्युनेशन त्याला किती येतोय. तो 266, मग परत एकदा करते. काय झालं, 29,135 डिवाइड बाय 110 इंटू थांबा, आपण परत एकदा करू, काय होतंय बघू. 29,135
डिवाइड बाय 110 एवढंच येते आन्सर इंटू 10 1648 1645 29135 इंटू 10 एक मिनिट इथं आपण बॅलन्स बघूया किती राहिला 240,250 एवढा बॅलन्स आहे त्याच्यातून मायनस केलं 210,935 हां इथं चुकलं लिहायला आन्सर होतं बॅलन्स होता 29,315 होता 315 परत इथं लिहिते बॅलन्स किती होता 29,315 होता चुकून लिहिताना चूक झाली असेल तर इथं आहे ना हा अमाऊंट आहे 1,315 आहे असं आहे 29,315 आहे तर थोडंसं माझ्याकडून चुकलं मला माफ करा परत करते तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन 29,315 डिवाइड बाय 110 इंटू 10 आता येईल बघा आपलं अमाऊंट किती आहे ती परत तुम्हाला करून दाखवते दुसऱ्या पेजवर कारण तिथं खूपच खाडाखोड झालेले आहे बघा असं करायचं आहे की जेव्हा आपण इक्विटी शेअर होल्डर जेव्हा 100 रुपये देणार आहोत किती 100 रुपये तेव्हा तो काय करेल त्याला रेम्युनरेशन घेईल 10 रुपये कारण 10% सांगितले किती पर्सेंट रेम्युनरेशन आहे 10% पर्सेंट सांगितले म्हणून इथं 100 आणि इथं प्लस 10 रुपीज म्हणजे टोटल पेड किंवा आपल्या कंपनीतून गोज आउट होणार आहे किंवा टोटल पेमेंट करणार आहे कंपनी किती कंपनीतून जाणार आहेत 110 रुपये तर आता आपण फॉर्म्युला तयार करू इथं लिहू पेमेंट कंपनी करणार आहे किती पेमेंट करणार आहे आणि रेम्युनरेशन किती पेमेंट बघा जेव्हा त्याने 110 रुपये केलं कंपनीकडून त्या लिक्विडेटरने 110 रुपये घेतले तेव्हा त्यानं स्वतःला 10 रुपये ठेवले तो आता कंपनीकडून घेणार आहे किती राहिलेला बॅलन्स 29,315 मग त्याला स्वतःला किती घेईल मग ह्याला आपण रेसिप्रोकल करायचं आहे ह्याला जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलं तर खूप सुंदर आणि सोपा फॉर्म्युला बनतो ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही इझिली काढू शकता रेम्युनरेशन किती आहे तो तर काय केलं आपण ह्याला देअर फॉरचं साईन घालू ह्याला रेसिप्रोकल करू 29,315 डिवाइड बाय 110 इंटू 10 तर तुम्ही ह्याला फॉर्म्युल्यामध्ये आन्सर काढू शकता म्हणजे रेम्युनरेशनची इथं मी क्वेश्चन मार्क दिला आहे किती त्याला रेम्युनरेशन द्यायचा जेव्हा कंपनी एवढे पैसे देईल तेव्हा त्याला रेम्युनरेशन किती देईल तर आपण ह्याला करू डिवाइड बाय 110 इंटू 10 तर आन्सर आलेला आहे 2,665 माझं मगाशी चुकत होतं म्हणून मी हे करूच नका तुम्ही हे वर्किंग करा तर हे आहे आपली वर्किंग नोट तर आपण काय करू इक्विटी शेअर होल्डरांना रेम्युनरेशन किती घेईल तो इथं बघा लिहिले 10% ऑन इक्विटी शेअर होल्डर तर तो रेम्युनरेशन घेणार आहे इथं ब्रॅकेटमध्ये लिहिता नाही येणार कुठल्या अमाऊंटवर कसं काढलं किंवा लिहायचं असेल तर मी असं लिहू शकते 29,315 डिवाइड बाय 110 इंटू 10 असं मी लिहू शकते तुम्हाला ही वर्किंग नोट कळालीच असेल तर रेम्युनरेशन देणार आहे 2,665 मग ह्याची टोटल आपण बाहेर काढायची आहे तर आता बघा मग शेअर होल्डरांना किती द्यायचे तर आपण काय करणार आहोत आपल्याकडे पैसे किती होते शिल्लक तेवढे सगळे शेअर होल्डरांना द्यायचे होते पण थोडंसं बघा आपण इथं केलेलं आहे की रिसीट साईड एवढी होती आणि पैसे राहिले शिल्लक किती 29,315 29,315 त्यातनं आपण रेम्युनरेशन किती दिला त्याला -2,665 म्हणजे आन्सर आला आपला इक्विटी शेअर होल्डरांना किती देणार आहोत आपण 26,650
आणि मग आपण ह्याची टोटल करून बाहेर काढू. तर ह्याची पण टोटल बाहेर काढू. 2535 प्लस 6000 प्लस 2665. तर त्याला टोटल रेव्हेन्यूशन दिलेलं आहे 11,200. आता आपल्याला रिसिप्टची साईड आणि पेमेंटची साईड इक्वलच होणार आहे. रिसिप्टला जेवढी होती 2,40,250 तेवढीच टोटल तुमची इथं पण येणार आहे 2,40,250. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.